गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण गेल्या वेळी 133वा श्लोक ह्यातल्या 3 ओळी आपल्या झाल्या होत्या आणि आज शेवटची ओळ घेणार आहोत. तर मी तो श्लोक वाचून दाखवते. हरी भक्त विरक्त विज्ञान राशी जेणे मानसी स्थापिले निश्चयासी तया दर्शने स्पर्शरे पुण्य जोडे तया भाषणे नष्ट संदेह मोडे. आपण आता तया भाषणे नष्ट संदेह मोडे ह्याच्यावर विचार करणार आहोत. कारण आपण पाहतो की परमार्थाच्या आड जर संदेह आला, कुठल्या पण गोष्टीविषयी आपल्याला डाऊट आला तर आपण पुढे जाऊच शकत नाही. आणि म्हणून हा जरा विस्तारित विचार इकडे केला आहे. कारण एकदा जर संदेह गेला तर मग आपल्याला पुढचा अभ्यास करायची जी गती आहे, स्पीड ती वाढते. आता इथे तया भाषणे नष्ट संदेह मोडे, नष्ट संदेह असा हा शब्द आहे, नष्ट संदेह. आता नष्ट म्हणजे काय की ज्या शंकेमुळे, ज्या संदेहामुळे माझे नुकसान होते. आपण वैयक्तिक आणि व्यावहारिक नुकसान आपल्याला माहिती आहे चांगलं, पण माझं पारमार्थिक नुकसान काय होतं जर मी शंकेखोर असली तर तो नष्ट कसा करतो. तर ह्या संबंधी आपल्याला तसं व्हायचं नाही म्हणून याचा विचार करायचा आहे. तर सर्व प्रकारच्या शंका ज्यांच्या संगतीत समूळ नष्ट होतात, आपल्याला पहिल्याला जोडून घ्यायचं आहे ना प्रत्येक वेळी जे शेवटचं आहे ते. तर ते कसे आपण गेल्या वेळी पाहिले होते की 3 फार महत्त्वाच्या गोष्टी, की ते हरिभक्त असतात, ते विरक्त असतात आणि विज्ञानराशी असतात. आणि अशा संतांच्या संगतीत जर आपण सातत्याने राहिलो तर आपला संदेह हा निघून जातो, समूळ निघण्याची त्याच्यामध्ये व्यवस्था आहे. आणि त्यांच्या सहवासात सतत राहावं असे समर्थही या श्लोकात सांगतात. आणि तया भाषणे नष्ट संदेह मोडे. आता ह्याच्यासाठी आपल्याला एक अभंग तुकाराम महाराजांचा फार समजून घेणं आवश्यक आहे. जरी हे मनाचे श्लोक आहे तरी जसं म्हणतात ना की सगळे संत त्यांचे विचार एकमेकांशी सामील आहे आणि आपला जो निर्णय आहे तो आणखीन घट्ट व्हावा ह्याच्यासाठी हा अभंग ह्याचा विचार करूया आपण. बहुतेक सगळ्यांना हा माहितीच असेल तर मी तो सांगते. पवित्र तो देहवाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील रासी पातकाच्या. पहिल्या 2च ओळींचा विचार. कारण संत एकच गोष्ट सांगतात, जो सर्व काळ अच्युताचे नाम म्हणजे देवाचे नाव आपल्या वाणीने घेतो त्याचा देह पवित्र आणि वाणी पुण्यवंत आहे. आणि तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील रासी पातकाच्या. सतत नाम घेणाऱ्या वैष्णवांचे जर स्मरण केले तर कितीही दोष असले तर ते नाश होतो. आणि नष्ट शंका हा विचार चालू आहे. तर इथे दोषांचा नाश ह्याचं हे सोल्युशन आहे की आणि तो मनुष्य भवसमुद्र तरून जातो आणि त्याच्या सगळ्या पापांच्या राशी जळून जातात. मुद्दाम हा अभंग अर्थ सहित घेणार आहोत. कारण पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय सामान्य अर्थ आपण बऱ्याचदा विचार केला आहे. पण पारमार्थिकदृष्ट्या पाप म्हणजे जेव्हा माझं मोक्षशिवाय कुठलाही विचार तो माझ्यासाठी पाप आहे. आणि ब्रह्म मोक्ष आणि ईश्वर देव हा सगळ्यांचा विचार करणे हाच माझ्यासाठी पुण्याचा ठेवा आहे. आणि तो श्री गुरु आणि संत सतत हॅमरिंग करतात तरी पण आपण मोठे पारायण करतो, पुस्तकं वाचतो आणि आपल्याला असं वाटतं की आपलं काय नॉलेज आपण झालेलं आहे. पण मूळ मुद्दा जो आहे ना
तो आपला जोपर्यंत आपल्या हाती लागत नाही आणि आपण त्या संबंधी डेप्थमध्ये विचार नाही करत, तोपर्यंत हे सगळं वाचण्यापुरती, नॉलेज जमा करण्यापुरती आहे. म्हणून तयाच्या चिंतने तरतील दोषी, देव इच्छी रजचरणीची माती, धावत चालती मागे मागे. म्हणजे आता इम्पॉर्टन्स बघा किती. देवसुद्धा त्या पवित्र वैष्णवांच्या पायाची रज म्हणजे त्यांची माती आपल्याला मिळावी ह्याच्यासाठी प्रयत्न करीत असतो आणि त्याच्या मागे मागे फिरत असतो. आता हे केव्हा होतं? आपली आहे का त्या क्वालिटीची तयारी? चिंतन करायची, ब्रह्मचिंतन करायची अशी आपली तयारी आहे का? जर देवच आपल्याला पायाचे धूळ म्हणतात ना शोधत फिरतो, केवढी म्हणजे ही गोष्ट आपल्याला सिंक पण व्हायला म्हणजे समजायला पण आपण कधी असं इमॅजिन पण नाही करत की माझी भक्ती ह्या लेवलची असेल. करतो का? मी तरी नाही करत. मीच देवाच्या पाठीपाठी असते. तो माझ्या पाठी गेली मिराचीच नाही, हा कॉन्फिडन्सच नाही आहे. कारण त्या पद्धतीचा साधनाच करायची हिंमत नाही आहे. आणि म्हणून मग हा अभंग मुद्दाम घेतला आहे माझ्या श्री गुरूंनी आपण आणि त्याचा आपण अर्थसहित विचार करत आहोत. कारण संदेह मोडायचा आहे ना. काय त्या उरले वेगळे आणि वैकुंठ नायक जया कंठी. आता हे खूप इम्पॉर्टंट आहे की ज्या वैष्णवांच्या कंठामध्ये सदा काळ वैकुंठ नायकाचे नाम आहे, मग वैष्णवांच्यामध्ये आणि देवाच्यामध्ये कोणता फरक उरला? आपला जो सर्वात मोठा अभ्यासाचा जो भाग आहे अद्वैत चिंतन, त्याचा हा फाउंडेशन आहे. वैष्णवामध्ये आणि देवामध्ये फरक नाही, दोन नाहीच. देव आणि मी एकच. तत्वम असी अहम ब्रह्मास्मी सो अहम. ह्या सगळ्या गोष्टी ह्या एका अभंगामध्येच खरं म्हणजे एकच अभंग पुरतो समजण्यासाठी. पण आपल्याला काय काय करावे लागते? मनाचे श्लोक, त्याच्यातनं आणखीन संत काय सांगतात. कारण ह्याच्यामध्ये काय समर्थाने निर्देश केला आहे की संतांच्या संगतीत हा संदेह आपला नष्ट होईल. आता संतांची संगत करायची म्हणजे काय करायचे? त्यांचा एखादा अभंग किंवा त्यांचा श्लोक आहे त्याच्यावर ह्याला कनेक्टेड विचार आहेत का, आणखीन आपल्याला ते इलॅबोरेट करून आपल्याला समजून घेण्याची आवश्यकता आहे. नुसतं एक संदेह नष्ट मोडे असं वाचून किंवा असं पाठ करून माझा संदेह नष्ट काय होणार नाही आहे असं. तर मग तुका म्हणे देवभक्तांचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. परत आलो आपली गाडी नामावर. ते म्हणतात की गंगा आणि यमुना संगम झाला की आपल्याला कळतं का? पण तिथे सरस्वती गुप्त रूपाने असतेच. त्याच पद्धतीने भक्त आणि देव, आपण भक्ताची व्याख्या बघितली, जो विभक्त नाही तो भक्त. म्हणून देव आणि भक्त याचा संगम झाला की तिथे नामरूपी त्रिवेणी संगम आपोआप तयार. तिथे नाम असतेच. देव आणि भक्त, भक्त आणि देव ह्याच्यामध्ये एक ब्रिज, कनेक्शन ते कसलं आहे? नामाचं आहे. आणि म्हणून तया भाषणे नष्ट संदेह मोडे, हा आपला विचार मुद्दा मेन तो चालला. आणि अशा संतांचं आपण पाहिलं, त्यांची भाषणं ऐकली, आपण त्यांच्यावर त्या विषयावर बोललो, त्यांचं ऐकलं, त्याच्यावर प्रश्न विचारलेत, तरच आपली संदेह हळूहळू एकदम नाही जात. कारण आता कलियुग सुरू आहे. असं नाही होत की एक प्रश्न विचारला आणि श्री गुरूंनी उत्तर दिलं आणि आपली अभ्यासच नाही केला, आपण त्याच्यावर कधी मनन नाही केलं आहे, चिंतन नाही केलं आहे, निधिध्यासन तर दूरची गोष्ट आहे. तर मग आपल्याला त्यांनी दिलेलं उत्तर तरी कसं समजणार? ते फक्त एक पुस्तकी उत्तर म्हणूनच आपल्या डोक्यात असणार आहे, जोपर्यंत मी त्याचा पूर्ण अर्थपूर्ण अभ्यास करत नाही. आणि आपण काय होतं, आता माझे श्री गुरु येऊन गेले, खूप मोठी कृपा झाली आमच्यावर. आणि जेव्हा आम्ही त्यांना भेटायला गेलो तेव्हा सगळ्यांना सांगितलं होतं की प्रश्न आहेत विचारा, लिहून ठेवा. पण कोणीच प्रश्न विचारलं नाही. म्हणजे कोणाला काही संशय नव्हता का? संदेह नव्हता का? होता. पण आपण ना त्याचा उपयोग करून घेत नाही. श्री गुरु साक्षात समोर आहे, त्यांच्या दृष्टीने द्वैत नाहीच आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही पद्धतीने त्यांना प्रश्न विचारले, ते मोक्षाचा पाठलाग सोडतच नाही आणि आपल्याला पण त्याच दिशेला ते ढकलायचा प्रयत्न करत असतात. म्हणून आपल्याला किती पण आपला प्रश्न असं वाटतं कसं विचारू, काय विचारू, आपण त्याच विचारत असतो जो एकदम फालतू विचार आहे. जर मोक्षाच्या दिशेने जायचं असेल, श्री गुरु बसले असेल समोर, कोणाचे का असे ना, माझे तुमचे सगळ्यांचे गुरु एकच आहेत, तर आपण तो प्रश्न विचारावा. आपल्याला जर संदेह असेल तर नंतर विचारण्यात काय पॉईंट आहे?
समोर आहे त्याचा उपयोग करून घ्यावा, हे मी सातत्याने सगळ्यांना सांगत असते. कारण मी पण सुद्धा तशा चुका केल्या आहेत आणि मग आपलं किती नुकसान होतं हे पण माझ्या लक्षात आलं आहे. म्हणून मी एनकरेज करत असते, पण तसं काही दिसत नाही. काही लोक म्हणतात की मला संशयच नाही, तर मग काय, मला संदेहच नाही, मला काय डाऊट्सच नाही आहेत. जर आपल्याला काही डाऊट्सच नाही तर मग आपण दुःखी का? मग आपण एखाद्या गोष्टीने चलबिचल का होते? साधा आपल्या घरी एखादी आपली मेड सर्वंट नाही आली, त्या दिवशी माझी चलबिचल का होते? आणि मी म्हणते की मला संदेह नाही आहे कुठल्याही गोष्टीचा ह्याविषयी. आपण समाधानी, तृप्त, शांत आहोत का? जर मला संदेह नाही आहे, मला कुठलाच डाऊट नाही आहे, असं आपण एवढ्या कॉन्फिडन्सने सांगतो. कारण आपण अभ्यास केला तर आपल्याला येणार. आणि अभ्यास नुसतं करणे म्हणजे त्याच्यावर विचार करणे, नोट्स काढणे, पण साधारण एका वयानंतर ते करायचा कंटाळा येतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा जोडून आल्या तेव्हाच मग काय संत सांगतात त्याप्रमाणे आपण आपला लाईफस्टाईलमध्ये ते वापरू शकतो. अन्यथा ते फक्त डिस्कशनचा विषय राहतो. आणि आपण काय करतो, नेहमी अवांतर गोष्टी बोलतो आपल्या श्रीगुरूंशी. खूपदा मी पाहिलं आहे की इकडचं तिकडचं मेन जे विचारायचं आहे ना, ते हार्डली 1-2 लोक विचारतात. आणि एकाने पण प्रश्न विचारल्यानंतर सर्वांचं भलं होतं, सगळ्यांना कळतं त्यावेळी. आणि ठीक आहे, अवांतर गोष्टी स्थिर करण्यासाठी हे एक वास्तवच आहे. आता ते आपल्याला स्वीकारायलाच पाहिजे. पण किती करायचं ते? एकदम अत्यंत अधिकारी साधक असला तो त्याप्रमाणे प्रश्न विचारतोही, पण कमी अधिकारी असलेला साधक जेव्हा श्रीगुरूंसमोर असेल तेव्हा अनेक अवांतर विषयावर बोलणे होते. आणि ते पण असायला पाहिजे. पण मेन काय, जर आपण 50% अवांतर विषयावर बोलतो तर कमी कमी 2% परमार्थ विषय काही प्रश्न विचारलेत का डायरेक्ट, म्हणजे अभ्यासाचे असं. तर मग हा जो आहे ना, तो आपल्याला घडवण्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण हे काय कॉलेज नाही की आपण कॉलेजमध्ये गेलो, फळ्यावर काय लिहिलं किंवा नोट्स काढले झालं, तसं नाही आहे. इथे श्रीगुरू साक्षात अनुभव असलेले सहज स्थितीमध्ये असतात. तर आपण त्यांना तुम्ही असे तर मी तसं का नाही, एवढा अभ्यास करून कमीत कमी हा प्रश्न तर यायला पाहिजे. आणि एवढे सगळे असून करूनही आत्मस्थितीत त्यांची ढळत नाही श्रीगुरूंची. आपण बघतो, ज्यांना बघायचं भाग्य लाभले आहे त्यांना कळतं की त्यांची ना आत्मस्थिती सहज असते. त्यांना ते पण नसतं की मी ह्या उलट आपण बोलतो ते ना त्या स्थितीत आहेत, जेव्हा की आपल्याला त्याच्याबद्दल काय माहिती नसतं, पण आपण क्लेम करतो एकदम सर्वांना, नाही ते ना त्या स्थितीमध्ये आहेत. तुम्हाला काय माहिती ती स्थिती? असं ह्या सगळ्या अवांतर गोष्टी. आणि श्रीगुरू काही असतात विरक्त की जे लोकांमध्ये फटकून मुद्दामून राहतात, कारण त्यांना विरक्त राहणंच आवडत असतं. आणि ते विज्ञान राशी पण असू शकतात, ते ब्रह्मानुभवी पण असू शकतात. पण जेव्हा ते फटकून राहतात तेव्हा त्यांचा लोकांना काही डायरेक्ट उपयोग होत नाही. आणि त्यांना कोणाचा सहवासच नको असतो, कारण त्यांचा स्थायी भावच असतो वैराग्य. त्यांना मध्ये कोणी पाहिजेच नसतं. म्हणून इथे ह्या श्लोकामध्ये एस्पेशली श्रीगुरूंचा विचार करणे फार जरुरी आहे. आणि एकनाथ महाराजांची व्याख्या कधीच नाही विसरायची की जो शब्दज्ञाने पारंगतू, कारण आपल्याला संदेह मोडायचा आहे, संदेह मोडायचा मार्ग श्रीगुरू आहेत. श्रीगुरू नाहीत तर कमीत कमी त्या क्वालिटीचा अभ्यास पाहिजे. अभ्यास आला तर डाऊट्स पाहिजेत, नाही डाऊट्स आला असं होतच नाही. म्हणून जो शब्द ज्ञाने पारंगतू ब्रह्मानंदे सदा डुल्लतू शिष्य प्रबोधिनी समर्थू यथोचित्तू निज भावे. शब्दज्ञानमध्ये पारंगत नंबर 1 रिक्वायरमेंट, ब्रह्मानंदे सदा डुल्लतू सहज आत्मस्थिती. आताच आपला विचार झाला, सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट श्रीगुरूंचा, शिष्य प्रबोधिनी समर्थू, जे शिष्यांचा संदेह मोडायचा, प्रबोधिनी त्यांना बोध करून देण्याचं सर्वात मोठा हे काम आहे श्रीगुरूंचं. आणि असे गुरु लाभले तर नथिंग लाईक इट. आणि संदेह मोडायचं असेल तर प्रश्न उत्तरे झालीच पाहिजे. आता हे मी नाही सांगत आहे, माझ्या श्रीगुरूने सांगितलं तर तुम्ही म्हणाल की ही पर्सनल सांगते, हे माझं पण मत आहे बाय द वे. पण हे मेन म्हणजे माझ्या श्रीगुरूंनीच हे सांगितलं आहे की संदेह मोडायचा असेल तर प्रश्न उत्तरे झाली पाहिजे. कारण आता विचारा का, कारण सगळं परमार्थ बघितलं तर आपण प्रश्नोत्तरीनेच भरलेलं आहे. भगवद्गीतामध्ये अर्जुन भगवान श्रीकृष्णाला प्रश्नच तर विचारतात आहे ना 18 अध्यायामध्ये.
उपनिषदं बघितलीत आपण, सगळ्यांमध्ये भागवत सगळ्यांमध्ये प्रश्न उत्तरच आहेत. त्याच फॉर्मॅटमध्ये वेदांत समजून घेतो आपण. म्हणून आपण प्रश्न विचारणे किती महत्त्वाचे आहे, कारण त्याच्याने आपले सगळे संशय नष्ट होतात. आणि जर आपण संशय असलो तर काय होतं, ही एकच लाईन खूप मोठी म्हणून गेल्या वेळी आपण घेतलं नव्हतं. अज्ञेय, आता गीताचा श्लोक आहे, अज्ञेय श्रद्धा धान संशयाचार्य विन्यस्ते नयम लोकोस्ती न परो न सुख संशयात मनाहा. जो ज्ञानहीन श्रद्धारहित संशयी माणूस परमार्थदृष्ट्या अधोगतीला जातो. संशयी माणसाला ह्या लोकी परलोकी साफल्य मिळत नाही, सुखही मिळत नाही. म्हणजे पारमार्थिकदृष्ट्या काय नुकसान झालं माझं जर मी संशय, तर ह्या लोकात तर सतत संशयामुळे मला सुख तर नाही, क्षुब्धच असणार पुढे येणार आहे. न क्षोभ न दैन्यवणा. आणि जिथे माझं चित्त क्षुब्ध आहे तिथे शांती नाही, जिथे शांती नाही तिथे सुख नाही, अशी ती स्थिती असते. म्हणून असे प्रकारचे सगळे संदर्भ नष्ट असतात, म्हणजे घातक असतात. आणि त्यांच्या सहवासात गेले तर काहीच संदेह शिल्लक राहता कामा नये. असे असतात ते संत आणि श्री गुरु. ते असले की त्यांच्यासोबत आपण मोक्षाचा प्रश्न विचारावेत नक्की. आणि ते अजिबात त्यांना काय वाटणं त्यांना ते अधिकारी स्वतः जाणतात. अधिकारी मोठा आपोआप होत नाही, पहिले तो लहानच असतो, अभ्यास करून तो त्या लेवलचा होतो की त्याचा प्रश्न मग इतरांना वाटतं की हां बाबा हिनी विचारला, मला फायदा झाला. आणि असे कोणी जे असतात त्यांच्या आपण सतत सहवासात किंवा त्यांच्या विचारांच्या मागे आपला विचार झाला आहे, असा हा श्लोक आपल्याला सांगतो. असं करून आता हा श्लोक पूर्ण झाला. तर संदेह नाही असं म्हणू नका, असतोच, पण आपला पूर्ण अभ्यास झालेला आहे. जो निसंदेह आहे तो अतिशय तृप्त समाधानी आनंद त्रिकाळ आनंद स्थिती त्याची बिघडतच नाही छोट्या छोट्या कारणांवरनं. तर 100% आपण अभ्यास केला तर आपल्याला नक्की संदेह येतोच. आणि तो योग्य ती व्यक्ती असेल तर उपयोग करून त्यांच्याकडनं क्लिअर करून घेणे, असा हा श्लोक समर्थ खुद्द सांगतात आहे, माझे श्री गुरु सांगतात आहे. आणि मी पण तसंच करते स्वतः. तेव्हा आता मी सांगू शकते ह्या गोष्टी आणि समजून शकते. असं हा आपला श्लोक झाला. आपण आता चाललो पुढच्याकडे. नसे गर्व आंगी सदा वीत रागी क्षमा शांती, मी बोलले ते ना येणार आहे. क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा ही लक्षणी जाणी जे योगी राणा. आता नसे गर्व आंगी सदा वीतरागी. वीतरागी म्हणजे याचा अर्थ वैराग्य. परत पुनरावृत्ती. गेल्या ह्याच्यात हरिभक्त विरक्त आलाच होता. आता ह्याच्यानंतर म्हणून आपण त्याचा जास्ती नाही विचार करणार. पुढचं जो आहे क्षमा. क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी. क्षमा फार मोठी ताकद आहे. आता ना एक गमतीशीर गोष्ट माझे श्री गुरु नेहमी अगदी त्यांची सांगायची पद्धत जरा खुलवून आहे. मी एवढी चांगलं नाही सांगू शकत, पण हसायला येतं मला की क्षमा आपण म्हणतो ना, मी म्हणते जेव्हा मी क्षमा केली, तू कोण आहे क्षमा करणारी पहिले तर कसं, तर ते बघूया. एक लग्न समारंभ होता, तिथे 2 फोटोग्राफर्स होते. एक अगदी 5 फुटाचा किल्लस असा आणि दुसरा शीख होता उंच 6 फूट. दोघांची फोटोग्राफी सुरू होती. मध्ये काहीतरी त्यांचं झालं, त्याचं छोटू फोटोग्राफर त्यांनी एक उंच उडी मारून ते शिखाच्या एक मुस्काडात ठेवून दिली जोरात. आता तुम्ही म्हणाल क्षमा आहे काय चालू आहे. एक्झाम्पल जे माझे श्री गुरु अतिशय मजेने देत असतात. आणि मग दिली की शिखाच्या कानफटीत. मग तो शीख सगळे बघितले काय करणार आता हा. आता त्यांनी पण हात उगारला. विचार करा, तो 6 फूट हा 5 फूट किल्लस आणि तो शीख कसे असतात हाईट बॉडीने. आता त्यांनी एक ह्याच्या मुस्कटात दिली तर त्याचं काय होईल छोट्या फोटोग्राफरचं. आणि त्यांनी नाही दिली मुस्कटात. आता हा का आपण घेतला आहे, मेन ह्याचा मुद्दा काय, ही आहे बलवंताची क्षमा.
म्हणून जो बलवंत असतो तो क्षमाशील असतो. तर असा, आणि आपण जर त्याला एक मुस्काटा दिली तर हा इकडेच्या इकडे जाईल वरती निस्तरायला लागेल आपल्याला, असा त्याने विवेक पण केला. आणि कारण का, आता ही झाली क्षमा बलवंताची. आता एक क्षमा असते ती बलवंताची, हा आपण बघितला. दुसरी क्षमा असते ज्ञानवंतांची. ती कशी आपण ती बघू, की जीव हा नेहमीच गलनशील असतो, म्हणजे चूक करण्याची क्षमता असते त्याच्यापाशी बाय डिफॉल्ट. आणि ज्ञानवंत कसा बघतो मग त्याच्याकडे, एक ही बलवंताची, तो जीवाकडे लक्ष देतो तेव्हा हा जीव आहे त्याचा स्वभावच आहे चूक करायचा. आपण बघितलं मागे प्रमाद, चूक करण्याची क्षमता म्हणू आपण त्याला. तर हा बुद्धीच्या 4 दोषांपैकी प्रमाद एक आहेच. चूक कधी ना कधी होतेच, आणि हा चूक नाही करील तर मग कोण करील, कारण हा जीव आहे. असा विचार कोण करतो, ज्ञानवंत. कारण तो आता जीवभाव त्याचा नाही, तो रिप्लेस झाला कशाने, आत्मभावाने. आणि पहिले ते पण ह्या स्टेटमधनं गेले, ही पण एक त्यांच्या पुढे अनुभव असतो. मग मला जेव्हा असं झालं तेव्हा ह्या जीवाला पण असंच चूक करण्याची बुद्धी होते आहे, म्हणून मी त्याला क्षमा करतो. अशी ही एक ज्ञानवंतांची म्हणजे नॉलेजयुक्त जी क्षमा असते, फार लिबरेटिंग विचार आहे हा. आणि म्हणूनच असे ज्ञानवंतांचं ना चित्त क्षुब्ध नसतं, कारण ही जाणीव असते त्यांना. कारण जिथे जर चित्त क्षुब्ध असतं तिथे शांती कुठली, त्यांच्यामध्ये ही कायम शांती असते. कारण ते जीवदश पूर्ण पत्करलेल्या स्थितीमधून आत्मस्थितीमध्ये नंतर त्यांनी जो प्रवास केलेला असतो त्या नॉलेज, त्या अनुभवावर ते समोरच्यांना क्षमा करतात. आणि आपली क्षमा कशी असते त्याच्यावर आपल्याला बोलायचं नाही आहे. म्हणून क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी. आता शांती, आता इकडे बघा, हा इथे कॉमा नाही आहे, क्षमा कॉमा शांती कॉमा भोगी दया असं नाही, एकच आहे. क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी. म्हणजे शांती भोगी म्हणजे सरळ सरळ ह्याचा असा अर्थ घ्यायचा, शांतीचा भोग घेणारा. आता प्रश्न यायलाच पाहिजे, शांती काय भोगायची वस्तू आहे का? शांती भोगी असं कसं म्हटलं, भोग कुठे शांती कुठे, येतो ना, परस्पर विरोधी वाटतो ना, वाटायला पाहिजे. आता इथे भोगी हा शब्द जर आपण वेगळा घेतला नेहमीच्या अर्थाने तर त्याचा विपरीत अर्थ होतो. म्हणून सावध होऊन प्रत्येक हे वाचून समजून घ्यायला पाहिजे. हा जणू शांतीचा भोग घेतो, जणू. कारण शांती भोगायचा विषय नाही आहे, पण आत्मस्थितीमध्ये तो नेहमी सुख, आपण म्हटलं ना सुखरूपता, सुख आणि सुखरूपता, तो सदैव सुखरूप स्थितीतला परमेश्वर याचं चिंतन करत असतो. त्यामुळे सुख आणि दुःख हे दोन्ही द्वंद्वांच्या पलीकडे तो असतो, आणि म्हणून त्याचं चित्त क्षुब्ध नसतं, आणि म्हणून जणू काही तो शांती भोगत असतो, असा जोग शांती भोगी. आणि जणू काही तो हे शांतीचा आनंद भोगत असतो. म्हणून आपल्याला नेहमीच्या भाषेत हे बोललेलं कळत नाही, म्हणून हे आसा फोडून त्याचा अर्थ, त्याचा संदर्भ लावून घ्यायचा. आणि असा जो पहिले आपण क्षमाचं बघितलं, ज्ञानवंत बलवंताची क्षमा. आता आपण पाहतो आहे दया दक्ष, तिसरा पॉईंट. आता दयेविषयी जो दक्ष असतो तो, आता दयेविषयी दक्ष म्हणजे काय, अवेअरनेस, अलर्टनेस. तर दया आपण 2 प्रकाराने पाहू शकतो. एक आपली झाली व्यावहारिक दया. आता ती कशी, समोरच्याच्या परिस्थितीकडे आपण त्याच्याकडे जी समोरच्याची जी परिस्थिती आहे ना त्याप्रमाणे माझी दयाला दया असते, क्वालिटी. तिची परिस्थिती बदलली की माझी पण दयाची स्वरूप बदलून जातं असं. आणि एक पारमार्थिक दया, फॉर एक्झाम्पल माझी मेड सर्वंट आहे, तिला काहीतरी प्रॉब्लेम झाला, तिने माझ्याकडे 500 रुपयाची मागणी केली. खरोखर तिची अशी परिस्थिती, मला तिची दया आली, अरे मुलगा आजारी आहे, काय आपल्यासाठी 500 रुपये देऊ, आपण ते देऊन टाकतो. परत तिची परिस्थिती चेंज झाली, तिने काहीतरी लग्न कार्यासाठी पैसे मागितले, अरे काय औषधा मी स्वतः असं करते, अरे तू मेडिकली ठीक आहे ना, घे ना अंगावर पैसे. पण आता लग्न बिग्नसाठी काय प्रत्येक वेळी काय अंगावर पैसे घेशील का? झालं ना, माझी दयाची क्वालिटी फ्लक्च्युएट झाली समोरच्या व्यक्तीची परिस्थितीवरून. कॉन्स्टंट नाही आहे माझी दया. ही झाली आपली काय झाली, व्यावहारिक दया जी बदलते. आणि पारमार्थिक दया करणारे कसे असतात, ह्याच्या ऑपोजिट असतात.
ती कशी असते, मूळचा ब्रह्मरूप मी आहे. आता त्यांची दया कशी असते, त्यांना माहिती असतं की मी मूळची ब्रह्मरूप आहे, पण मी जीवदशा भोगते आहे. आणि असं समजून ते आपल्यावर सतत म्हणतात ना, एम्पथी, सतत दयाशील, परिवर्तनशील नसते. त्यांची दया आपल्यासारखी चेंज नाही होत, सतत असे संततधार. मूळचे स्वरूप गमावल्यामुळे हा जीव दुःख अनंत भोगत आहे, कारण ह्याला मी म्हणजे शरीर, माझं जग म्हणजे खरं असं वाटत आहे. आणि म्हणून तो जी दया ठेवतो त्याला आपण करुणा म्हणूया. कोणीतरी मी मोठा आहे, मी दया करते आहे, मी हिला 500 रुपये देते आहे, उद्या मी माझ्या सर्वंटला हे केले, असा थाट नसतो जो आपला असतो दया करताना. कारण ह्यांची जी दया असते ती ह्या जीव दशा भोगणाऱ्याच्या विषयी करुणाच्या रूपात असते, म्हणून ती बदलत नाही कधी. आणि म्हणून दया दक्ष असा हा आपण पाहिलं की दयेच्या बाबतीत तो सतत दक्ष असतो, ॲलर्ट असतो. आणि ही पारमार्थिक दया कायम स्वरूपाची असते. म्हणून नसे लोभ ना क्षोभ ना दैन्य वाहणा. आता कसे कसे असतात संत, किती क्वालिटीज बघतो आहे आपण गेल्या श्लोकपासून, आणि समजून घेतो आहे की त्यांची, ते पण दया करतात, मी पण दया करते, दोघांमध्ये फरक किती आहे. आत्मस्थिती ज्या स्थितीत ते राहतात ते त्यांचं आणि माझ्यामध्ये केवढा डिफरन्स आहे हे आपण बघतो आहे ॲक्च्युली. आता लोभ असतो तो माणूस काय करतो, काहीतरी मी कृती करीन, मला त्याच्या बदल्यामध्ये काहीतरी मिळेल, आणि एकदा मिळाले की परत दुसरी तशी कृती करतो, म्हणजे हपापलेला असतो सतत लोभी. ह्यांच्याकडे लोभ नसतो आणि त्यामुळे क्षोभ नसतो, आणि लोभी माणूस दीन पण होतो. मला आहे त्या पद्धतीने नाही मिळालं तर मग असं कसं, मला का नाही मिळालं, तिलाच का मिळालं, मग दुःखी होतो, दीन होतो. मागणारा नेहमी दीनच असतो, त्याच्याकडे दैन्यच पत्करावं लागतं. जो मागणारा, मला यश पाहिजे, मला कीर्ती पाहिजे, मला संपत्ती पाहिजे, आपण बघितले 5 प्रकार विषयाचे, नेहमीच दीनता पत्करावी लागते आपल्याला. आणि असा नाही मला मिळालं तर मग क्षोभ. आणि असा जो शांत आहे तो शुद्ध कसा असेल, आपण आत्ताच बघितलं संतांची स्थिती, ते शांत असतात, मग ते शुद्ध कुठून असतील, त्यांची स्थिती वेगळी, माझी कशी, पण माझी ह्याच्या ऑपोजिटच असते. छोट्या छोट्या गोष्टींवरनं मला अशांती निर्माण होते. आणि आणखीन एक गोष्ट आहे, माझ्या लक्षात आलं आहे की मी एखाद टाईम कधीतरी बघते की मी काय बोलली होती, आज मला ना बरोबर बोलता येत नाही आहे. जो क्षुब्ध असतो ना तो अनऑर्गनाइज्ड, डिसऑर्गनाइज्ड बोलतो, त्याचं बोलणं ना असं सुसंबद्ध नसतं. कधी फीडबॅक पण येतो, आज ना जरा म्हणजे आमच्या एक काकी आहे, त्यांचा एक शब्द आहे सरभरीत, मला आवडतो तो, लाईक स्कॅटर्ड थॉट्स होते आज. हां, त्या दिवशी नेमकं घरी काहीतरी झालेलं असतं किंवा काहीतरी माझं चित्त क्षुब्ध असतं, त्यामुळे नोट्स समोर असून सगळं समोर असून मला ते ऑर्गनाईज नाही करता येत. हा माझा पर्सनल अनुभव. आणि हे कसे असतात, ज्यांचं चित्त क्षुब्ध नसतं ते कसं, ज्यांचं बोलणं ऑर्गनाइज्ड, सुसंगत, पद्धतशीर असतं, त्यांच्यामध्ये कधी डिसऑर्गनाइज्ड, स्कॅटर्ड, 24 तास त्यांची स्थिती असते. 24 तास केव्हा पण झोपेतून उठून जर ते उठले असेल, त्यांना आपण एखादा प्रश्न विचारू, ते ऑर्गनाईज करून करेक्ट त्या मोक्ष ब्रह्म त्याच लेवलला असं भिनलेलं असतं त्यांच्यामध्ये, आणि आपल्याला तर बोलायचंच नाही त्याच्यामध्ये. म्हणून हे अनुभवातले आलेले बोल असे संतांचे असतात. आणि म्हणून ना दैन्यवाणा. आता संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, जीवनमध्ये दैन्य नसणे, जीवनात मरण दुःखाचे नसणे, आणि ज्याला रामाचे दर्शन झाले आहे, 3 गोष्टी. म्हणजे काय काय नाही पाहिजे माझ्या जीवनात, मी दीन नको, आता ते मला माहिती नाही, मरण दुःखग्रस्त नको आहे बघायला कुठे, पण मरतेवेळी दुःखाचं मरण न येणे, आणि श्रीरामाचे दर्शन तरी कुठे झाले, हा ज्याचा आहे असल तो आयुष्य सफळ. आता ज्यांनी असं केलेलं आहे तो जिंकलेला आहे. आता हा विचार आपण कसा प्रत्यक्षात उतरवायचा, दीनता नको असेल तर. आता हरीच मला सांभाळणारा, एकच आहे त्याच्यासाठी ट्रिक,
हरी सांभाळणारा असेल तर मला दीनता कसं येणार? मग हरी मला काय म्हणजे आपण असं ॲझ्युम करून चालू का की मृत्यू दुःखदायी नसेल? असतो. रामकृष्ण परमहंसना गळ्याचा कॅन्सर झाला होता, केवढं पेन होतं त्यांना, पण ते त्याच्या पुढची स्टेपवर होते. ह्याचा अर्थ असा नाही की मरण दुःखाने भरलेलं नाही आहे, पण शरीर आणि मी वेगळा, शरीर म्हणजे मी नाही, हे गाठायचं आहे. आणि हे गाठण्यासाठी आपल्यासाठी भक्तसाठी खूप चांगली गोष्ट की हरी करणारा आहे तो करविता, तो करणारा. मला कुठल्या पद्धतीचं जीवन द्यायचं हे त्याचं नियोजन आहे, ते पूर्वनियोजित आहे. मला माझं एंड कसा होणार आहे तेच ऑलरेडी नियोजित आहे. मग मधलं लाईफ पण त्याच्याच नियोजनाखाली आहे. मग जर सगळ्या हरीप्रमाणे तर दीनता का करू, दुःख का करू? दुःख शरीराला होतं आहे, मी दुःखाच्या पलीकडे आहे. सुरुवातीला हे कृत्रिमपणे कोणाला वाटेल हा मोठ्या मोठ्या बाता करते, आत्ता काही डोकं दुखलं तर बघा कशी विव्हळणार हे ते. पण पहिले आपण ज्या पद्धतीने रिॲक्ट करायचो ना, ती रिॲक्ट करायची डिग्री कमी कमी होत जाते. कारण जेव्हा जेव्हा दुःख फिजिकल असू दे, इमोशनल पेन असतं असून द्या, ते जेव्हा कधी त्या स्थितीमध्ये आपण जातो तेव्हा पटकन एवढं रोज हरी श्रीराम ह्याचंच आपण ऐकतो, ह्यांचंच बोलतो, ह्यांचेच विचार असले ना की पटकन हरीकडे आपण कनेक्ट करू शकतो. हां, भांडतो, देवा मलाच का दिलं हे, दुसऱ्यांचा दिवस एवढा चांगला उगवला, आज माझंच का असं झालं. पण त्याच्यात पण हरीला आठवतो ना आपण. ठीक आहे, मग आज रोज असं रोज थोडी, मी कधी कधी म्हणते रोज थोडी दिवाळी असणार असं मी बोलते कधी कधी. तर असं असतं, खरं म्हणजे संतांची दिवाळी रोज असते आणि आपण असं बोलतो, म्हणजे अजून आपण तिकडे पोचलेलो नाही आहे असं. तर हरी सांभाळणारा असेल असा जर निश्चय असेल तर दैन्य नाहीत आपल्याकडे. आणि हरी काय, आता माझं डोकं दुखतं तर मला गोळी द्यायला काय हरी येणार आहे का शरणागती? तो येऊन ॲस्पिरिन आणि देईल का? नाही, हरी कोणाच्या तरी माध्यमातून येणार. कधी कधी माझा मुलगा येतो, बघतो चेहरा, अरे आज मम्मीचं डोकं दुखते, मम्मी मी तुला लिंबू सरबत बनवून देतो, त्याने तुला बरं वाटतं. तेव्हा मी त्याला नेहमी म्हणते, अरे काय देवासारखं आला रे तू. कारण एवढं पहिले व्हायचं, आता नाही होत. मायग्रेन खूप होतं, एवढं पेन व्हायचं की बोलता पण नाही यायचं, प्रकाश सहन नाही व्हायचा. आणि मग सडनली मुलगा, मला तसं वाटायचं की देव आला एकदम विचारायला. आणि लिंबू सरबत प्यायलं की खरंच बरं वाटायचं, अरे बापरे व्हॉट अ रिलीफ असं. तर मग हरी स्वतः नाही येत, कोणाच्या माध्यमातून येतो. पण तुम्ही हरिचिंतनातच असाल तर तुम्हाला सगळे हरीच दिसतात, तो प्रत्यक्ष येणार नाही. आणि एवढं आपण म्हणजे म्हणतात ना त्या लेवलची भक्ती तरी आहे का आपली? म्हणून संतांनी हा सगळा फरक आपल्याला नीट समजून दिलेला आहे. म्हणून दैन्य कधी येतो, हरिभक्त मी नसेल तर मला दीनता येते. आणि ज्यांनी हरीच सांभाळणारा आहे हा निश्चय पक्का केला, किंवा उलट सगळं जग मिथ्या आहे, ब्रह्मसत्य जगन मिथ्या, एकतर मिथ्यत्वाचा तरी निश्चय पक्का करायचा की सगळं मिथ्या आहे एक हरी सोडून, किंवा एकच हरी आहे सगळं मिथ्या, अध्यस्त सगळं आणि अधिष्ठान हे सत्य, बाकी सगळं मिथ्या. हा एक, ह्याला गाळणी म्हणतात, त्याला फिल्टर म्हटलं आहे माझ्या शिकून. गाळून घ्यायचं आपण आपली स्टेट की हरी एक आहे, बाकी सगळं मिथ्या आहे. माझं पेन पण मिथ्या, माझ्या बॉडीला जो पण त्रास होतो तो मिथ्या आहे, समोर जो आला तो हरी रूपाने आला. असं दोन्ही ह्याच्यात आपल्याला कसं पण करून आपण आपण स्लीप होत नाही आहे त्या जागेमधून. आणि अज्ञानी लोकांचं ऑपोजिट होतं, शरीर मला दुखवतं म्हणजे काय, माझं डोकं आणि मी वेगळं आहे हा विचार येत नाही. डोकं म्हणजे मी म्हणजे डोकं. आणि हा जो अज्ञान आहे त्याने मला किती त्रास होतो. मग 4 लोकांना सांगणार, 4 लोकांना फोन करून चर्चा करणार, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये म्हणतात ना उपद्व्याप, फुकटची वेळ वाया जाते आपली. आणि असा जो असतो तो हे सगळ्या गोष्टी जो समजतो, नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यमणा, आणि असा हा नेहमी क्षमाशील असतो. आणि म्हणूनच पुढे ही लक्षणी जाणी जे योगी राणा,
अशी लक्षणे ज्याच्यामध्ये असतात, ही सगळी आता आपण जी बघितली, तो योग्यांचाच राजा असतो. आता आपल्याला योगी म्हणजे कसं, मांडी पद्मासन घालून बसलेले, डोळे बंद केलेले, एकदम समाधिस्थ, आणि मग मी काय गेले तर असे डोळे उघडून आणि मला काय पाहिजे ते मी मागणार, ते काहीतरी अंगारा देणार, धुपार देणार, चमत्कार करणार. माझी योगीची कल्पना अशी. आणि इकडचे योगीराज कोण, आपण हरिभक्त विरक्त विज्ञान राशी तिथून बघा. ॲक्च्युअल योगी जे समर्थांनी सांगितलं ते हे. आणि आपण काय करतो, अपेक्षाच्या रांग लावून नको त्या योगींच्या कचाट्यात सापडून परत आपलं आयुष्याचं बिघाड करून टाकतो. म्हणून असं म्हणतात ना की त्यांच्या संगतीत राहावे. तिन्ही लोकांचा उद्धार करण्याची क्षमता अशा योग्यांमध्ये असते. आता जे तर्क कर्कश ज्ञानी आपण पाहिलं त्यांना असं तिन्ही लोकांचा उद्धार करण्याची ज्यांची क्षमता आहे आणि ज्यांना सगळीकडे दिसत आहे, मग सगळे लोक दुःखी का दिसतात आहे आपल्याला, असे तरकट लोक प्रश्न विचारतात. तुकाराम महाराज पण म्हणतात ना, अवघाचा संसार सुखाची करीन आनंदे भरीन तीन लोक. कुठे आहे तिन्ही लोक आनंदाने भरलेले? दुःखच दिसतं पृथ्वीवरच, मला किती दुःख दिसतं. आणि तुम्ही काय असं बोलतात की सगळीकडे हे ह्यांची क्षमता आहे आनंदाने भरायची. तरकट माणूस असा प्रश्न विचारतो. आणि आपल्या दृष्टीने, कारण काय आपण जेव्हा आनंदी आनंद म्हणतो तेव्हा काय कसं चाललंय, आनंदी आनंद चाललंय. संतांचा आनंद भरूनही तिन्ही लोक, आपल्याला ते समजूनच घेणं, आपण वाचणार पण ते समजून कसं घेणार, का ते असं म्हणतात. तर जीवाचा ब्रह्माशी ऐक्य असे योग साधलेले ते योगी आहेत. आणि त्यामुळे त्यांना दृश्य जगताविषयी राग नाही आहे, म्हणजे प्रेम नाही आहे, आसक्ती नाही आहे. आणि असे जे लोक आहेत त्यांना योगी म्हणतात. आणि म्हणून त्यांना सगळीकडे राम दिसतो. म्हणून आनंदे भरीन तिन्ही लोक, राम सच्चिदानंद आहे, त्यामुळे नेहमी आनंदात असतात ते. आणि आपल्याला असं वाटतं की ह्यांनी तिन्ही लोकांमध्ये आनंद भरायची, म्हणजे चमत्कार करण्याची ह्यांची कॅपॅसिटी नाही आहे. कारण आपल्यासाठी योगीचा अर्थ हा आहे, अशी आपली मजा असते. म्हणून योगीराज काय तर वरील हे सगळे लक्षणं आपण जी पाहिली ती, आणि ते स्वतः पण तिन्ही स्टेटमध्ये आनंदच भोगतात, पण पाहिलं शांती भोगी, असे हे योगीराज. असं करून हा आपला 134वा श्लोक पूर्ण झाला. आज आपण थोडासा जास्ती घेऊ, कारण मध्ये 10 दिवसाचा ब्रेक झाला, मला काही कारणाने रेग्युलर नाही घेता आलं. म्हणून आज मी हा बघते 40 मिनिटापर्यंत 45 मिनिटापर्यंत होतो का. 135वा आपण एक तरी ओळ घेऊ. धरी रे मना संगती सज्जनाची, जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनाची, बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे, महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे. आता अशा संतांच्या संगतीत राहावे. आपण आता पाहिले योगीराज की जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनांची. आता काय होतं अशा संतांच्या संगती, जो ॲक्च्युली सज्जन असतो ना, ज्याच्यामध्ये सत्वगुण जास्ती असतं, त्याचं सत्वगुण जर तरंगा एवढी असेल तर त्याची लाट बनते, म्हणजे तो आणि क्षमा म्हणतात ना, त्याची क्षमता अजून वाटते चांगलं सत्कार्य करायची, सत्विचार करायची. सेम ऑपोजिट दुर्जन. आता मी जर सत्संगतीमध्ये जाईल तर माझं मॅग्निफाय होतात सत्विचार, आणि मीच दुर्जनांमध्ये जाईल तर मी ऑलरेडी दुर्जन आहे आणि मी दुर्जनांमध्ये जाईल ते पण मॅग्निफाय होतात. म्हणजे मला जास्ती वाईट काम करायचाच मोह होणार, मी तिथेच अट्रॅक्ट होणार. पण संतांच्या संगतीत ऑपोजिट होतं. हे सामान्य लोकांचं, एक दुर्जन दोन दुर्जन मिळून, दोन्ही मिळून काहीतरी रॉंग म्हणजे चुकीच्याच गोष्टी त्या करणार, त्याचंच प्लॅनिंग करणार. पण एक सत्संगत संत त्यांच्या समोर आले की हे दुर्जन पण त्यांची वृत्ती पालटण्याची एकमेव जी म्हणतात ना, ह्या संतांमध्ये ती पॉवर असते की दुर्जनची वृत्तीच पालटायची क्षमता. कारण का आपण बघितलं हे योगीराज आहेत, ह्यालाच चमत्कार समजायचं. त्यांच्याकडे जाऊन ते आम्हाला काहीतरी अंगारात धुपार दिलं असं नाही आहे. मला त्यांच्या संगतीत बसले की माझे वाईट विचार जणू काय फुल स्टॉप. कितीतरी आमच्यात बोलणं होतं, अरे आपण डॉक्टर काकांच्या समोर बसलो की ना काय घर आठवतच नाही आम्हाला, आणि रोज नाही तर बाजारात गेलो तरी तर घरी काय करत असेल
मी तर माझ्या तर डोक्यामध्ये माझ्या मुलांपेक्षा माझा कुत्राच असतो. त्याला खायला मिळेल का, तो भुकेल का, नेबर्सचा कॉल येईल का. आता हे सगळे उपद्व्याप आलेत. पोरांना पाहिजे म्हणून आले, पोरं गेले आपापले, मुलगी परदेशात, मुलगा पण जाणार, तर उपद्व्याप सांभाळायचं काम मलाच. मग ते विचार असतात बाहेर गेले. पण एकदा श्री गुरूंच्या पायाशी बसले की हे सगळे विचार झिरोला येऊन जातात. असं हे मी माझा अनुभव सांगते. तर मग संतांच्या संगतीत चांगले गुण असतील तर त्याचा तरंगाचा लाट होतो आणि मग कुसंगतीत दुर्गुण वाढीस लागतात. असा बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे. आता बळे, मी कधी कधी माझ्या शिगुरूंना विचार, तुम्ही हे कसं काय करू शकता एवढं सगळं इम्पॉसिबल गोष्ट. त्यांचं नेहमी एकच उत्तर असतं, साधनेच्या बळावर. त्यांच्याकडे दुसरं उत्तरच नाही आहे. हे मी सगळं करतो माझ्या साधनेच्या बळावर. एवढ्या तुम्ही ह्या वयात पण कसं काय हे सगळं तुम्ही कसं काय, म्हणजे आपण बघतो की मला आता तर लक्षात पण नाही राहत काय काय गोष्टी. एवढं ब्रेन तल्लक कसं. साधनेच्या बळावर. नेहमी त्यांचं एकच उत्तर आहे. म्हणून मला हा बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे, समर्थ पण हेच बोलतात आहे. बळे या शब्दाचा अर्थ काय, सज्जनांच्या संगतीचे बळ, त्यांचे सामर्थ्य, त्यांच्या संगतीचा प्रभाव. आता सत्संगतीच्या सामर्थ्यामुळे आपल्याला काय होते, पहिले तर मी आताच बोलले, आनंद भाव लाभतो. सद्बुद्धी, सन्मार्ग, सद्विचार, सदिच्छा, सगळं सत्वगुण वाढीस लागतो आपल्या. आणि आता आपण विचार करणार आहोत भाव. पुष्कळदा त्याचा विचार झाला आहे. भाव म्हणजे असणे, अभाव म्हणजे जिथे, अभाव जिथे नाही. बघा, अभाव, ॲब्सेन्स, जिथे नाही त्याला भाव म्हणतात. अभाव कसला, हा आपण पुढच्या श्लोकमध्ये आपण 4 प्रकारचे अभाव पाहणार आहोत डिटेल. तेव्हा आपण ह्याचा डिटेल विचार करूया. थोडा हेवी टॉपिक आहे. सध्याला अभाव म्हणजे सिंपल, अभाव जिथे नाही. कसला अभाव, तुमच्यामध्ये प्रश्न यायला पाहिजे, काय म्हणते ही असा अभाव जिथे नाही त्याला भाव म्हणतात. तर ते 4 प्रकारचे अभाव आहेत, ते आपण नंतर पाहूया. आणि भाव आत्तासाठी केवळ एवढंच समजायचं की भाव म्हणजे असणे. आता मी भाविक आहे की मी भाविक समजते. बघा, माझ्या श्री गुरूंनी प्रश्न विचारला आहे. हा, मी भाविक आहे की मी भाविक समजते. मी भाविक असेन तर मी कशी असली पाहिजे, आणि मी भाविक समजते तर काय. आता ह्याचं फार सोपं उत्तर आहे, मी स्वतःला भाविक समजते. कारण भाविक असणे ह्याचा अर्थ मी सतत श्रीनामाचे चिन्ह, मग मला दुःख होता कामा नये, पण मी कधी सुखी कधी दुःखी असते, म्हणजे मी स्वतःला भाविक समजते. अजूनपर्यंत पूर्ण स्वतःचा जीवभाव, आत्मभाव जेव्हा होईल तेव्हा मी भाविक. जोपर्यंत माझा जीवभाव कधी आत्मभाव याच्यामध्ये दोलायमान, फ्लक्च्युएटिंग, तर मी स्वतःला भाविक समजते. आणि आपण सगळे समजतो, इन्क्लुडिंग मी. आता मी जर भाविक असेल तर माझ्या मनामध्ये भगवंताच्या अस्तित्वाचा निर्णय कायम असेल, कायम. आज आहे उद्या नाही असं नाही आहे. आणि म्हणून हा तो फरक आहे. आणि ह्याला म्हणतात सहज भाव. ज्याच्या, आता हे डेफिनेशन अगदी कोरून पाठ केलं तरी हरकत नाही आहे, ज्याच्या मनामध्ये भगवंताच्या अस्तित्वाविषयी कायमचा सहज निर्णय झालेला आहे. आता मी पण वाचून बोलते आहे ना, कारण माझं पण पाठ नाही झालं आहे, कारण मी नाही आहे ना भाविक. भाविक असती तर असं इकडे नोट्समध्ये बघून बोलली असती का मी. तर ज्याच्या मनामध्ये भगवंताचा, माझं चालू असतो डाऊट. आज खूप 75% भगवंत आहे असं म्हटले. आज तर मुळीच राम नव्हता, म्हणतो ना ह्याच्यामध्ये राम नाही असं आहे. म्हणून मी अजून भाविक नाही आहे, पण समजते स्वतःला. सुरुवातीला समजणे फार जरुरी आहे. हे ते समजण्यापेक्षा मी भाविक आहे समजणं कितीतरी चांगले, नाही का. म्हणून तुकाराम महाराज जे आपण म्हणतात, आपण पाहिली, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोका. आणि आपला अभ्यास संपूर्ण कशासाठी चालू आहे, आनंद अभ्यास चालू आहे. आपल्या जीवनात आनंद कायम टिकून राहावा म्हणून हा आपण सगळं करतो आहे. आणि पॉईंट काय चालला आहे, दुर्जन हे सज्जनांच्यामध्ये पण त्यांची वृत्ती पालटण्याची व्यवस्था त्यांच्याकडे असते.
आणि म्हणून भाविक हा आपल्याला अर्थ बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे हा पॉईंट आपला चालला आहे. तर हा कसा बळे आणि सन्मार्ग म्हणजे काय, एक मोक्ष मार्ग सोडून, हा हे मला पाठ झालं आहे. सन्मार्गाचा एकच अर्थ पारमार्थिक, एक मोक्षाचा मार्ग सोडून एक जीव ब्रह्म ऐक्य ह्या मार्गाला मला अनुभव जायचा आहे, हा सोडून बाकी सगळे मार्ग मिथ्या, बाकी सगळे मार्ग कुच कामाचे, माझ्या कामाचे नाहीत, ह्याला म्हणतात सन्मार्ग. म्हणून हा माझा निश्चय कायम ठेवणे. जसं ह्याच्यामध्ये एक घेतली आहे ज्ञानदेवांची प्रसिद्ध ओवी, तेवेचे सटवी चिये राती न विसंबीजे जेवी वाती तैसा ईश्वर निर्णयो चित्ती वाहणे सदा. मूल जन्मल्यावर 5व्या दिवशी दिवा सटवीच्या धाकाने आपण तो लावून ठेवतो, त्याचप्रमाणे ईश्वर आहे हा ह्याचा स्वरूपाचा निर्णय सतत चित्तात बाळगणे असं त्याचा अर्थ झाला. अंतःकरणाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी सगळं मिथ्या आहे आणि ब्रह्म सत्य आहे, एक ईश्वरच सत्य आहे, एक देवच सत्य आहे, बाकी सगळं. हा दिवा सतत आपण जसं सत्वीच्या धाकाने ठेवतो तसा हा धाकाने हा दिवा आपण ठेवायला पाहिजे. नाहीतर काय करतो, देवपूजा करताना देवापुढे उदबत्त्या लाव, अगरबत्त्याला धूप कर, मोठ्या थाटात करतो आपण. आणि मग जर एखाद्या वेळेस आपल्या मनासारखं नाही झालं तर नाही, आज मी अगरबत्ती नाही लावत, आज मी दिवा नाही लावत. कंटिन्यूअस दिवा ज्ञानदीप तो नाही आपण ठेवत. आणि म्हणून सर्वांच्यात राम भरलेला आहे हे लक्षात ठेवणे, हाच तो दिवा, हीच ती गाळण. स्वतः जीवरूप मी आहे आणि असं करणे फार अवघड आहे. आता आपण हाच पॉईंट पूर्ण झालेला नाही आहे, तो अजून खूप मोठा आहे सन्मार्गाचा. आणि आणखीन एक महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे हा पण एक खूप मोठा पॉईंट जाणार आहे. आता ह्या एक सगळ्या जे श्रोते नेहमीचे ऐकत आहेत, मी त्यांना प्लीज मी हात जोडून तुम्हाला रिक्वेस्ट करते, प्लीज मला कॉल करा, मला प्रश्न विचारा, मला बोलवा, तुमच्याकडे समजून घ्या. कारण ह्याच्या पुढचे जितके पण श्लोक येणार आहेत ना, आता जो ग्रुप येणार आहे ह्याच्या पुढे, तो मलाच समजायला मला 8-8 दिवस लागते आणि मला तुमच्यापर्यंत पोचायला कदाचित 15 दिवस लागतील. असं वाटतं की हे भरभर होईल, नाही, उलट आता आपला स्पीड कमी होणार आहे. कारण खूप खूप डीप आहे, डेप्थमध्ये विचार करायचा आहे. हा एकच मोका आहे माझ्यासाठी पण समजून घ्यायचा आणि तुमच्यासाठी पण समजून घेण्याचा. आणि मी जर घाई केली तर मग ते पुस्तकी सारखं वाटेल, मलाच समजणार नाही. आणि ते म्हणतात ना, डिसऑर्गनाइज्ड विचार माझे ऐकले जातील, सांगितले जातील आणि ऐकवले जातील, असं होतं आहे ते. त्यामुळे अभ्यास प्लीज, नाही तर कमीत कमी ज्याला इंटरेस्ट आहे तर हे ऐका 2-3 वेळा. काय डाऊट्स असेल तर तुरंत तिकडच्या तिकडे नोंद करा. मी केव्हाही मला फोन करा, मला जमेल मी उत्तर देईन, नाही जमेल तर मी माझे वरचे जे आहेत त्यांच्याकडनं उत्तर तुम्हाला देऊ शकते. कृपया प्लीज, आता आपला नष्ट संदेश झाला, कमीत कमी आता 135 श्लोक 134 श्लोक झाले. एकाने पण मला 1-2च प्रश्न विचारले पूर्ण 1.5 वर्षात. परत मी रिक्वेस्ट करते सगळ्यांना, मला प्लीज प्रश्न विचारा, मला आवडेल ते. आणि माझा पण अभ्यास होतो जर मला त्याचं उत्तर नाही आलं तर. हा असा विचार करून मी आज सर्वात लांब आय थिंक 48 मिनिट्स झालेत, पण बोलणं आवश्यक होतं, त्या पद्धतीने असं आपला हा विचार झाला आहे. पुढच्या वेळी आपण ह्या 2 ओळीचा आणखीन डिटेल विचार करू. एकाने तरी प्रश्न विचारावा हे मला खूप इच्छा आहे. आणि असं बोलून मी आजचं माझं हे निरूपण आत्ताच इकडे आपण थांबूया आणि पुढे भेटूया. हरिओम.